पक्ष फुटले, या पक्षामधून त्या पक्षामध्ये नेत्यांच्या उड्या झाल्या आणि आता तर लोकसभेच्या निवडणुकांचा दुसरा टप्पा सुद्धा संपलाय। मात्र अजूनही पक्षांतराची वणवण काही केला थांबायचं नाव घेत नाहीये। त्यातच कल्याण लोकसभा मतदारसंघामध्ये तर एकाच दिवसामध्ये अशा काही घडामोडी घडल्या की मतदारांनाच काय तर नेत्यांना सुद्धा कळलं नाही की नेमकं काय घडतंय। ही दोन दृश्य बघा। लोकसभा निवडणुकांच्या रणधुमाळीमध्ये राजकीय नेत्यांची काय पळापळी सुरू आहे हे काही कळायला मार्ग नाही। आणि असं असतानाच कल्याण लोकसभा मतदारसंघामध्ये एक घटना घडली आहे। काल ठाकरेंच्या शिवसेनेमधून शिंदेंच्या शिवसेनेमध्ये जाताना दिसलेले माजी नगरसेवक पुरुषोत्तम चव्हाण हे मतदारांना काही कळायच्या आतच आज मात्र शिंदेंच्या शिवसेनेमधून पुन्हा ठाकरेंकडे परतलेले दिसले। त्यामुळे नेमकं घडलं तरी काय असा संभ्रम मतदारांच्या मनामध्ये निर्माण झालाय। मात्र यावरती पुरुषोत्तम चव्हाण यांनी काय म्हटलंय ऐकूयात। आपण शिंदे साहेबांना भेटायला गेलो होतो। भेटल्यानंतर तिथे डोंबरीवाडीचा प्रवेश होत होता। प्रवेश होत असताना माझा बी तिथे नंबर लागला आणि मला बी हातात झेंडा दिल्याने मला प्रवेश करून घेतला, बाकी काही नाही। त्याचं झालं असं की काल पुरुषोत्तम चव्हाण हे मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी वैयक्तिक कामांसाठी गेले होते। त्याच वेळी डोंबिवलीमधल्या काही पदाधिकाऱ्यांचा शिंदेंच्या शिवसेनेमध्ये प्रवेश सुरू होता। हे सगळं सुरू असताना माझा नंबर लागल्यामुळे माझ्या हातामध्ये शिंदेंनी झेंडा दिला असा दावा चव्हाणांनी केलाय। साहेबाबरोबर एक चांगले संबंध असल्यामुळे मला जेव्हा नगरसेवक झालो तो पंड्या साळवी साहेबांनी आणि शिंदे साहेबांनी मला डिस्क्वालिफाईड झाल्यानंतर मी खूप सहयोग केला पंड्या साळवी साहेबांनी आणि शिंदे साहेबांनी, आणि त्याच्यामुळे चांगले संबंध असल्यामुळे मी तिथे गेलो होतो। बाकी काय नाही, त्यांनी बी मला काय बोलले नाहीये, मी बी काय त्यांना बोललो नाहीये। पक्षप्रवेशाच्या वेळी झालेल्या या चुकामुकीमुळे चव्हाणांनी हातामध्ये शिंदेंच्या शिवसेनेचा झेंडा घेतला। मात्र असं असलं तरी आज त्यांनी आपली ही चूक दुरुस्त केली आहे आणि पुन्हा ठाकरेंची मशाल हाती घेतली आहे। मात्र या सगळ्यावरती ठाकरेंच्या शिवसेनेच्या नेत्यांनी काय म्हटलंय ऐकूयात। त्याच्यानंतर मी माहिती घेतली तर आमच्या अनेक पदाधिकाऱ्यांना खासदारांच्या कार्यालयातनं आणि खासदारांच्या अनेक फोन येतात की वेगवेगळे आमिष दिले जातात, वेगवेगळ्या प्रोत्साहनं दिली जातात की आम्ही हे देऊ, आम्ही ते देऊ आणि तुम्ही प्रवेश करा। जर असं होत असेल तर ही निवडणूक लढणं मुश्किल होईल कार्यकर्त्यांना। जर सत्तेचा आणि याचा पैशाचा जर माज एवढा येत असेल तर ह्या निवडणुकीत प्रॉब्लेम होईल। आणि असं जर होणार असेल तर कार्यकर्त्यांनी काम कसं करावं? प्रत्येकाला इंडिव्हिज्युअल फोन येतात, हे एकदम योग्य अयोग्य आहे। आणि हा एक ताजं उदाहरण आहे ज्याच्या मनाविरुद्ध तिथे त्याला झेंडा दिला गेला। इतकंच नाही तर कल्याण लोकसभेच्या ठाकरेंच्या शिवसेनेच्या उमेदवार वैशाली दरेकर यांनी तर नेते पळवणारी टोळी ही कल्याणमध्ये आल्याचं म्हणत शिंदेंच्या शिवसेनेला चांगलंच डिवचलंय। मला असं वाटतं की पूर्वी आम्ही जेव्हा लहान होतो ना त्याला असं सांगायचं की मुलं पळवणारी टोळी फिरते, बाहेर फिरू नका मुलांना वगैरे असं सांगायचं। आता सगळ्या पदाधिकारी आणि नगरसेवक आणि जे कोणी असतील कार्यकर्त्यांना सावधान मी आत्ताच करते की कार्यकर्ते पदाधिकारी पळवणारी टोळी फिरते तर सावधान, तुम्हाला कोणतरी अचानक घेऊन जाईल आणि प्रवेश करून घेईल। आधीच काही पक्ष फुटलेत, पक्षांची आणि उमेदवारांची संख्या वाढली आहे। त्यातच लोकसभा निवडणुकांच्या तोंडावर या पक्षातून त्या पक्षात अशा जाणाऱ्या लहान मोठ्या नेत्यांच्या उड्या सुद्धा मतदार बघतायत। गल्ली ते दिल्ली हेच चित्र बघायला मिळतंय। आज या पक्षामध्ये असणारा नेता पुढच्या क्षणाला कोणत्या पक्षात असेल याचा काहीच नेम नाही। कोण कुणाला पाठिंबा देतंय, कोण स्वतःच्या पक्षाविरोधातच बंड करतंय, कुठे छुपा प्रचार सुरू आहे तर कुठे उघड नाराजी। या सगळ्या जांगडगुत्त्यामध्ये मतदारांच्या सहनशक्तीचा आणि स्मरणशक्तीचा सुद्धा कस लागेल इतकं नक्की। प्रदीप भणगेसह यामिनी दळवी, पुढारी न्यूज, मुंबई।